ब्रीदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्तासी रे उद्धरावे. सुटे ब्रीद आम्हासी सोडून जाता, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकातला हा 31वा श्लोक समर्थ रामदासांची परमेश्वर प्राप्तीची उत्कट इच्छा प्रकट करतो. परमेश्वर प्राप्ती कशासाठी? देव आपल्याला कसाला हवाय? असा प्रश्न आपण स्वतःला केला तर जो सांसारिक मायेत गुरफटून गेला आहे त्याच्यासाठी परमेश्वराची प्राप्ती म्हणजे संसारात यश, आनंद, लौकिक इत्यादी गोष्टींची पूर्तता होणे. असे असेल तर आपल्यासारखी करंटे आपणच. कारण मागच्याच 29व्या श्लोकात रामदासांनी म्हटल्याप्रमाणे समर्थापुढे काय मागो कळेना अशी अवस्था व्हायची. पण परमेश्वर प्राप्ती म्हणजे मोक्ष, या सर्व मोह पाशातून मुक्त होऊन नित्यानंदात रममाण होणे, जिथे आधी, व्याधी, जरा, मरण यांचे भय नाही, फक्त आनंदच आनंद. या आनंद प्राप्तीसाठीच तर सर्व भक्त तळमळत असतात. समर्थही परमेश्वराला, त्यांच्या रघुनायकाला हेच निष्ठापूर्वक सांगतात. समर्थांना परमेश्वराजवळ जाण्याची इतकी आर्तता आहे की ते आता त्या रघुनायकाला बजावत आहेत. इथे भक्त आणि परमेश्वरातील लढीवाळ नात्याचे मोहक दर्शन आपल्याला होते. ते श्रीरामाला बजावतात की दिनांचा उद्धार करणे हे तर तुझे ब्रीद आहे. रामाने आपल्या राम अवतारात सती अहिल्याचा, शबरीचा, जटायूचा सर्वांचा उद्धार केला. त्यामुळे दिनांचा कैवारी, दुःखितांचा सोयरा अशा असलेल्या या परमेश्वराने, रामाने आता आपल्याला सोडून जाऊ नये असे समर्थांना वाटते. त्यामुळे ते रघुनायकाकडे म्हणे दास भक्तासी रे उद्धरावे अशी आळवणी करतात. तसेच ते त्याला हक्काने हेही बजावतात की जर तू माझा उद्धार न करता मला सोडून गेलास तर तुझे दिनांचा उद्धार करणारा हे ब्रीद सुटेल. मग बघ बाबा तुझं तूच, तुझा नियम संपेल, मग तुझ्याच कीर्तीला बाधा येईल. तेव्हा रघुनायका आता तूच काय ते ठरव असे लढीवाळपणे बजावत रामदास रघुनायकाकडे त्याच्या दर्शनाचे मागणे मागत आहेत. आणि म्हणून ते म्हणतात, ब्रीदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्तासी रे उद्धरावे. सुटे ब्रीद आम्हासी सोडून जाता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.